बातम्यांचे वेगवान अपडेट्स। मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। भाजप 140 तर शिवसेना 87 जागा लढणार असल्याची चर्चा। मुंबई महापालिकेसाठी भाजप सोमवारी उमेदवारी यादी जाहीर करणार। बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचा सावध पवित्रा। तर ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, पनवेलमधल्या काही जागांवर तेच कायम। विश्वसनीय सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज बैठकांचा दुसरा राऊंड। नाशिक, धुळे, अहिल्यानगर महापालिकेसाठी बैठका पार पडणार। मुंबई दक्षिण आणि काही उत्तरमधल्या जागांबाबतही चर्चा होणार। मुंबई महापालिकेत काँग्रेसच्या काही जागांवर वंचित बहुजन आघाडीचा दावा। जागावाटपात 10 ते 15 जागांवरती वाद। काँग्रेसकडून वंचितला 60 पेक्षा जास्त जागा देण्यावर एकमत। यावर आज तोडगा निघण्याची शक्यता। बीएमसीसाठी ठाकरेंच्या सेनेचे बहुतांश उमेदवार मंगळवारी अर्ज भरणार। शनिवार, रविवारी मातोश्रीवर उमेदवारांना एबी फॉर्म देणार। बंडखोरी टाळण्यासाठी अखेरच्या 2 दिवसात अर्ज भरण्याच्या सूचना। मुंबई महापालिकेबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज मित्रपक्षांसोबत चर्चेची शेवटची फेरी। जयंत पाटील, मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांच्यासोबत अंतिम चर्चेसाठी मातोश्रीवर दाखल। तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करणार। मीरा भाईंदरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची नरमाईची भूमिका। भाजप मोठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तरी हरकत नाही। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नरमाईची भूमिका। मीरा भाईंदर महापालिकेत युती आणि जागावाटपाबाबत अनिश्चितता। मात्र काही इच्छुक उमेदवारांचा डोर टू डोर प्रचार। बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपचे कार्यकर्ते नाराज। प्रदेशाध्यक्षांना बंडाचा इशारा। आयारामांना उमेदवारी देऊ नये। भाजप कार्यकर्त्यांचं रवींद्र चव्हाणांना पत्र। पनवेल महानगरपालिकेत महाविकास आघाडी मनसेसह एकत्र लढणार। कोण किती जागा लढणार याची अद्याप घोषणा नाही। 78 जागांसाठी पनवेल महानगरपालिकेची निवडणूक होतीये। ठाणे महापालिकेत महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटेना। भाजपकडून 40 ते 50 जागांची मागणी। मात्र शिवसेनेचा एवढा जागा सोडण्यास नकार। त्या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या भेटीला। तिन्ही नेत्यांमध्ये ठाण्यासंदर्भात बैठक। पुण्यासाठी भाजपची आज यादी जाहीर होण्याची शक्यता कमी। जागावाटपाचं भाजप सेनेचं गणित जुळेना। भाजपचे स्थानिक आमदार आणि नेत्यांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची घोषणा। लांबणीवर जाण्याची शक्यता। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे अजित पवारांसोबत जाण्यास नकार दिल्यानं अजित पवारांची गणितं बारगळली। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढले तरी आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांचं वक्तव्य। पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये आमची काँग्रेससोबत बोलणी सुरू। पुण्यात प्रभागनिहाय निर्णय घेतला जाईल, अहिर यांची स्पष्टोक्ती। राजकारणात उतरण्याची पहिली पायरी ही महापालिका आहे। त्यामुळे वरिष्ठांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। कृष्णराज महाडिक यांची प्रतिक्रिया। कोल्हापुरात प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय। साई मंदिर ते नवीन वाशी नाका परिसरात रस्ता आणि नागरी सुविधा देण्याची आश्वासनं अपूर्ण राहिल्याची तक्रार। पक्ष बदलणाऱ्या आणि गद्दारी करणाऱ्यांना त्यांच्या प्रभागातच जागा दाखवू। सांगली महापालिकेतल्या निवडणुकीच्या तोंडावर जयंत पाटलांचा इशारा। त्यांच्या विरोधात तोडीस-तोड उमेदवार देऊन आक्रमक प्रचार यंत्रणा उभी केली जाईल। जयंत पाटलांचं मिरजमधल्या नगरसेवकांसाठी सूचक विधान। सांगलीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। आणखी काही माजी नगरसेवकांच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। जळगावात महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत सन्मानजनक जागा मिळवण्यासाठी ठाम। भाजपकडून राष्ट्रवादीला केवळ 4 ते 5 जागांचाच प्रस्ताव दिल्याची माहिती। जागावाटपामध्ये महाविकास आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात। बैठकीनंतर काँग्रेस पदाधिकारी आज मुंबईमध्ये पक्षश्रेष्ठींची भेट घेणार।
नाशिक महाविकास आघाडीमध्ये मनसेला सोबत घेण्याची स्थानिक काँग्रेसनं तयारी दाखवली आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी आपची पहिली उमेदवार यादी जाहीर. 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून आम आदमी पार्टीनं संपूर्ण जागा स्वबळावर लढवणार असल्याचं जाहीर केलं. विदर्भातल्या 4ही महापालिकांमध्ये अखेर महायुतीचं ठरलंय. नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावतीसाठी महायुती एकत्र. 4ही ठिकाणी शिवसेनेचा मान सन्मान ठेवण्याचं मंत्री बावनकुळेंचं आश्वासन. उदय सामंत, नवनीत राणांच्या बैठकीनंतर युतीवर शिक्कामोर्तब. अमरावती महानगरपालिकेत भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमान पार्टीचं जागा वाटप निश्चित झाल्याची चर्चा. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप 45 ते 50 तर 18 ते 20 जागांवर शिवसेना आणि 9 ते 12 जागा युवा स्वाभिमान पार्टीला देण्याचं ठरलंय अशी चर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे आज प्रचाराचा शुभारंभ करणार. संध्याकाळी 6 वाजता क्रांती चौकातून मशाल रॅलीचं आयोजन. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीची पहिली उमेदवार यादी जाहीर. यादीमध्ये 10 उमेदवारांच्या नावाचा समावेश. नागपुरात काँग्रेसचे उमेदवार जवळपास निश्चित. 6 पैकी 5 मतदारसंघातील वॉर्डमधले उमेदवार निश्चित झाल्याची माहिती. नितीन राऊतांच्या उत्तर नागपूरमधले उमेदवार मात्र अजूनही अनिश्चित. मित्रपक्षांना जागा दिल्या तर तिथे काँग्रेस उमेदवार देणार नाही अशीही माहिती. सुषमा अंधारे यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजपला डिवचलं. भाजपमध्ये जुने विरुद्ध नवे असा संघर्ष सुरू असल्याचं अंधारेंचे ट्विट. भाजपत प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकरांवर संजय राऊतांचं भाष्य. तेजस्वीनं पती अभिषेक घोसाळकर यांचा फोटो लावू नये, इतर कोणाचाही लावावा. अभिषेक कट्टर शिवसैनिक होते, संजय राऊतांचं वक्तव्य. तेजस्वी यांच्या पोस्टवर असलेल्या अभिषेक घोसाळकर यांच्या फोटोला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. अभिषेक घोसाळकर यांचा मरणोत्तर भाजप प्रवेश झाला का? ठाकरेंच्या शिवसेनेचा सवाल. पराभव जिव्हारी लागल्यानं हत्या झाली असावी. खोपोलीतील नगरसेविकेच्या पतीच्या हत्या प्रकरणावरून मंत्री भरत गोगावलेंचा गंभीर आरोप. तर हत्येमागे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हात, गोगावलेंचा मोठा आरोप. लातूरच्या निलंगामधील औराद शहाजनी इथे पोलीस अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या. आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवला. पोलीस स्टेशनमधील नातेवाईकांचा ठिय्या. 1 वर्षापूर्वीच्या प्रकरणातून पोलीस अधिकारी वारंवार त्रास देत असल्याचा. अकोल्यातील तेल्हारा तालुक्यात अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार. वडील, काका आणि शेजारच्या वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. शाळेतल्या शिक्षकांकडे मुलीनं तक्रार केल्यानंतर प्रकार उघडकीस. गुन्हा दाखल. पवन करवर यांच्यावरील हल्ला प्रकरणी आरोपींना अटक. ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या भेटीनंतर अटकेची कारवाई. सप्टेंबर महिन्यात पवन करवर आणि त्यांच्या 3 साथीदारांवर सावरगाव इथे एका हॉटेलबाहेर 10 ते 15 अज्ञात युवकांनी हल्ला केला होता. नागपूर वर्धा रोडवर प्राईड हॉटेलजवळ तरुणाची हत्या. पबमध्ये झालेल्या भांडणातून हत्या झाल्याची माहिती. प्रणय नारनवरे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. मालवाहू ट्रक चेकपोस्ट पास करण्यासाठी 2,500ची लाच घेताना आरटीओ मोटर वाहन निरीक्षकाला रंगेहात अटक. सोलापूर कर्नाटक सीमेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. तानाजी धुमाळ आणि अप्पासाहेब पाटील अशी अटक केलेल्यांची नावं. गोंदियामध्ये धान बोनस घोटाळा प्रकरणी 28 संचालकांवर गुन्हे दाखल. 1,13,86,000 रुपयांचा घोळ. 3 धान खरेदी संस्थांचा समावेश. सालेकसा तालुक्यामध्ये दुसऱ्याच शेतकऱ्याच्या नावावर बोनसची उचल केली. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये 1 लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने लांबवले. घरातील विवाह कार्य आटपून संपूर्ण कुटुंब नागपूरला गेले असताना कुलूप तोडून दागिन्यांची चोरी.
ख्रिसमसवरून वादग्रस्त स्टेटस ठेवणाऱ्या बजरंग दलच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण. मला शुभेच्छा दिल्यास तुमच्या अंगात खिळे ठोकेन असं वादग्रस्त स्टेटस अर्जुन सिंग यानं ठेवलं होतं. यावरून त्याच्या दुकानात शिरून 8 ते 10 तरुणांकडून बेदम मारहाण. रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. धाराशिवमध्ये उसाचा ट्रॅक्टर पुलावरून उलटला. घटनेमध्ये चालकाचा दुर्दैवी मृत्यू. जेसीबीच्या साहाय्यानं ट्रॅक्टर बाहेर काढला. खराब रस्ते आणि ऊस वाहतुकीमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ. 4 वर्षीय पुतळ्याला ट्रॅक्टरवर बसवून मद्यधुंद चालकाचा थरार. ट्रॅक्टरवरचं नियंत्रण सुटल्यानं तो रस्त्याच्या कडेला लोखंडी कठड्यांवर आदळून उलटला. अपघातामध्ये ट्रॅक्टर चालक आणि पुतण्या दक्ष अवसरे रस्त्यावर फेकले गेले. अपघातात दक्षच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू. ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल. पालघरमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याच्या गाडीचा अपघात. 4थीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला गंभीर दुखापत. नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार. बीडच्या माजलगावमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये 1.5 एकरवरचा ऊस जळून खाक. शेतकऱ्याची नुकसान भरपाई देण्याची मागणी. गणपतीला सांताक्लॉजच्या रूपात दाखवणाऱ्या चित्राचा हिंदू महासभेकडून निषेध. हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक. गणपतीच्या डोक्यावर सांताक्लॉजची टोपी असं चित्र रशियन चित्रकार निकास सेफरोनोव्ह यांनी काढलं. वाशिममध्ये आजपासून 2 दिवस वत्सगुल जिल्हा मराठी साहित्य संमेलन. साहित्यप्रेमींचा मोठ्या संख्येनं ग्रंथदिंडीत सहभाग. विविध चर्चासत्र, परिसंवाद, कवी संमेलनाचंही आयोजन. कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी. दररोज 1 ते 1.5 लाख भाविक देवीचं दर्शन घेत आहेत. सलग सुट्ट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देताना देवीचं दर्शन. सलग सुट्ट्यांमुळे शेगावातील गजानन महाराज मंदिरात लाखो भाविक दाखल. मात्र मंदिर परिसराची सुरक्षा वाऱ्यावर. मंदिर परिसरात एकही पोलीस कर्मचारी नाही. सिंधुदुर्गात सलगच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची कोकणाला पसंती. राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी. सुट्ट्या आणि शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये पोखरण रोड 2 इथे बिबट्या आढळलाय. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बेथनी हॉस्पिटल जवळच्या बांधकाम साईटवरती हा बिबट्या आढळून आलाय. भंडाऱ्यातील लाखांदूरच्या चपराड पहाडीवरती अस्वलाचा वावर. पहाडीवर मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचं वातावरण. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना नवीन वर्षाचं गिफ्ट. दादर तिरुनेलवेली एक्सप्रेसच्या डब्यात वाढ. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होणार. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे दादर तिरुनेलवेली आणि यशवंतपूर कारवार या दोन्ही गाड्यांची आसन क्षमता वाढवली. नववर्षाचं स्वागत धूमधडाक्यात करण्यासाठी मध्य रेल्वेवर 4 विशेष लोकल चालवण्यात येणार. मुंबईमध्ये ठिकठिकाणी रात्री जागर करून नववर्षाचा जल्लोष साजरा केला जात असल्यानं पर्यटक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय. आजपासून देशभरात रेल्वेचा प्रवास महागला. सामान्य ते एसी ट्रेन्सपर्यंत भाडेवाढ लागू असेल. आता प्रवाशांना किलोमीटर मागे 1 ते 2 पैसे अतिरिक्त मोजावे लागणार. वर्षभरातली रेल्वेची ही दुसरी भाडेवाढ. अयोध्येत कोरियाची राणी हियोच्या पुतळ्याचं अनावरण. खराब हवामानामुळे कोरियन शिष्टमंडळ या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलं नाही. राणी हियोचा हा पुतळा भारत कोरियाच्या मजबूत संबंधाचं उदाहरण. तिरुपतीच्या तारीगोंडा येथील वेंगमंबा अन्नप्रसाद केंद्राला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट. मोहन भागवत यांनी भाविकांसह अन्नप्रसादाचं सेवन केलं. कंबोडियामध्ये भगवान विष्णूच्या मूर्तीची विटंबना. बुलडोझर वापरून विष्णूंची मूर्ती पाडण्यात आली. भारतीय लष्कराकडून जवानांच्या सोशल मीडिया वापराबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल. सेनेतील अधिकारी आणि जवानांना इन्स्टाग्रामवर पोस्ट आणि कमेंट करता येणार नाही. राष्ट्रीय सुरक्षा आणि गोपनीय माहितीचं संरक्षण करण्यासाठी निर्णय. बीएसएफचे महासंचालक प्रवीण कुमार यांच्याकडून भारत बांगलादेश सीमेला भेट. सुरक्षेचा आढावा घेतला. बांगलादेशातील हिंसाचार आणि राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर प्रवीण कुमार यांची भेट.
खालिदा झिया यांचा पुत्र तारिक रहमान तब्बल 17 वर्षांनी बांगलादेशात परतले. बुलेट प्रूफ बसमधून तारिक रहमान यांचा रोड शो. तारिक रहमान यांच्या स्वागतासाठी 1 लाखाहून जास्त बीएनपी कार्यकर्ते जमले. इंडोनेशियात पुराचा कहर कायम. सततच्या पावसामुळे रहिवासी भागात पाणी शिरलं. नागरिकांनी छतावर जाऊन प्राण वाचवले. ग्रीसमध्ये काही तास झालेल्या मुसळधार पावसानं पुराचं साम्राज्य. रस्त्यानं नद्यांचं स्वरूप. अनेक कारही पुरात बुडाल्याचं दृश्य. पुरामुळे जनजीवन विस्कळीत. बातमी पुण्यातून आहे. पुण्यातल्या जंगली महाराज रोड